सख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करण्याचं काहीच कारण नव्हतं। योगेंद्र कधीच राजकारणात नव्हता। बारामतीच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या कानपिचक्या। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। सभा झाली असती तर निकाल वर खाली झाला असता, रोहित पवारांची कबुली। यशवंतराव चव्हाण यांचा आज 40वा स्मृतिदिन। शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, श्रीनिवास पाटील, हसन मुश्रीफांकडून कराडमधल्या प्रीती संगमावर अभिवादन। महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार किंवा शुक्रवारी होण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचा घटना तज्ञांचा निर्वाळा। भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर ठरणार मुख्यमंत्री। मनसेमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांना फायदा। शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध लढणाऱ्या ठाकरे गटाच्या 7 उमेदवारांचा मनसेमुळे विजय। वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कलिना, वर्सोवा, गुहागरमध्ये ठाकरे गटाचा विजय। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे साधणार आमदारांशी संवाद। विधानसभेतील दारुण पराभवानंतर आज मनसेची बैठक। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात उसळी। सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 370 अंकांनी वधारला। अदानी समूहातील समभागात देखील तेजी। निवडणूक पार पडताच गोकुळचा दूध उत्पादकांना धक्का। गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात। गोकुळ आता 30 रुपये लिटरनं खरेदी करणार गाईचं दूध। मुंबईत सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता। प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपये वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी। दरवाढीचा मुंबईकरांना भुर्दंड। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा 28 नोव्हेंबरला शपथविधी। सोरेन सलग दुसऱ्यांदा सांभाळणार मुख्यमंत्री पदाची धुरा। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन। अदानी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता। अदानींच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव। पर्थ कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल। ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज तंबूत। मोहम्मद सिराजने टिपले उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथचा बळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।